नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा खिलारे पंढरपूर कासेगाव या गावामध्ये राहतो. मी तुम्हाला माझ्या चॅनलवरती म्हणजे माझ्या चॅनलचं नाव आहे ड्रायव्हर कृष्णा खिलारे. याच्यावरती तुम्हाला सगळ्या पद्धतीचे व्हिडिओ पाहायला मिळतील, जसे की माझं डेली रुटीन, ड्रायव्हिंगच्या संदर्भातील सगळे व्हिडिओ आणि जेवढी मला माहिती आहे ड्रायव्हिंगच्या संदर्भात ते तुम्हाला सगळे देण्याचा प्रयत्न करीन. मी सध्या आता एक पिकअप चालवतोय, जे की BS3 मॉडेल आहे. पंपाचं म्हणजे जुनं पंपाचं मॉडेल आहे ते चालवते. याच्या संदर्भातील जेवढी मला माहिती आहे तेवढी मी सगळी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन. आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला, गाडी कोणती घ्या, गाडी जरा थोडी 2-3 वर्ष नाहीत, 1-2 वर्ष वापरलेली असावी, चांगल्या पद्धतीची असावी. मी थोडीशी जुनी गाडी घेऊन पोचलोय. थोडा मला खर्च झाला, काय प्रॉब्लेम नाही, केला मी तो खर्च. पण विषय कसा होतो माहिती आहे का, जुनी गाडी घेतल्यानंतर तुम्ही म्हणजे एखाद्या कंपनीला म्हणा, म्हणजे कुठं एखाद्या कंपनीला लावायची असेल किंवा कुठं तुम्हाला चांगल्या ठिकाणी लावायची असेल गाडी कंटिन्यू, जेणेकरून तुम्हाला आपलं मंथली पेमेंट आलं पाहिजे, गाडी तुमची व्यवस्थित चालली पाहिजे, अशा ठिकाणी गाडी अजिबात लागत नाही. जुनी असल्यामुळे ही मी स्वतः अनुभवले. त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला सांगतो, गाडी घेताना तुम्ही 1-2 वर्षाची असावी. आता समजा जसं की 2026 चालू आहे, तर 24-25ची असावी. लयत लय करून झालं तर 2-3 वर्षाच्या अगोदरची गाडी असली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला मार्केटमध्ये ती गाडी चालेल व्यवस्थित. ही सुद्धा गाडी व्यवस्थित चालते, काय प्रॉब्लेम नाही. परंतु कसा विषय आहे की खूप लांब लांब जावं लागते, फिरावं लागते, घरदार सोडून राहावं लागते. आणि दुसरा विषय सांगायचा म्हणजे असा आहे की मी 1-2 ठिकाणी बघितलं गाडी लावण्यासाठी, पुण्या भागाच्या ठिकाणी. पण आपली गाडी 2016ची असल्यामुळे आपली काही गाडी लागली नाही तिथे. मग मला या ट्रान्सफरच्या धंद्यात शिरावं लागलं. सध्या मी गाव सोडून म्हणजे घरदार सोडून बाहेर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, गाडी घ्यायचीच झाली तर जास्त जुनी पण घेऊ नका. आपलं बजेट आहे बाबा, त्या पद्धतीनं घ्या. मी घेऊन चुकलोय स्वतः मी घेऊन गाडी चुकलोय म्हणून तुम्हाला सांगायला लागलोय की जास्त पण जुनी गाडी घेऊ नका अजिबात. 2-3 वर्षाची वापरलेली गाडी घ्या, व्यवस्थित चालेल. जर तुम्हाला चांगल्या कंपनीच्या ठिकाणी जर गाडी लावायची असेल तर गाडी लागत नाही जास्त जुनी असल्यामुळे. होय, माहिती आहे आपल्याला गाडीची कंडिशन चांगली आहे, व्यवस्थित आहे, आपल्या गाडीवर विश्वास आहे बाबा, गाडी आपल्याला कुठं दागा देत नाही, बरोबर आहे. आता मी जवळजवळ घर सोडून चांगलं 750-800 किलोमीटर लांब आहे. गाडी एकदम व्यवस्थित चालते, पण कंपनीवाल्याला थोडीच माहिती आहे गाडी व्यवस्थित चालते, त्यांना ते समजत नाही. त्यांना फक्त नवीन गाडी पाहिजे. आणि त्याचं कसं आहे, मंथली पेमेंट असतं, पॅकेज असतं महिन्याचं, ते आपल्याला पण परवडतं आहे. कशा पद्धतीनं तर की बाबा जास्त धावपळ होत नाही, जास्त पळापळ होत नाही, व्यवस्थित तेवढंच रनिंग, तेवढंच थोडंफार किलोमीटर. पण इथं असलं डोळं फोडायला लागतं तर संध्याकाळचं लय बेकार कंडिशन होती. त्याच्यामुळं गाडी घेताना जरा, आणि नवीन जरी गाडी घेतली तरी आपल्याला हे सगळं करावंच लागणार आहे. पण सुखाचा दिवस अनुभवायचा असतील, गाडी एखाद्या चांगल्या कंपनीच्या ठिकाणी लावायची असेल तर नवीनच गाडी पाहिजे, जुनी गाडी लागत नाही. आमचं कसं ध्येय झालं बाबा, गाडी चांगली व्यवस्थित आहे, लागेल चांगल्या ठिकाणी, एकाच ठिकाणी आपलं लागलं म्हणजे नो टेन्शन आहे. पण तसं काही झालेलं नाही. 2-3 ठिकाणी बघितले, गाडी काय व्यवस्थित लागली नाही. जुनी गाडी असल्यामुळं कागदपत्र माघारी आली. आणि पोर्टर वगैरेच्या म्हणजे हे जे काय असते पुण्यामध्ये चालवायचं ते, म्हणजे 2-3 मित्र आहेत आपले तिथे चालवू म्हणले, पण गाडी जुनी असल्यामुळे आपली काय तिथे लागली नाही. मग आता लागली नाही का ती तर काही विषय झाला मला काय माहीत, पण जुनी असल्यामुळे 2-3 ठिकाणी गाडी आपली रिजेक्ट झाली लागायची. असं काय प्रॉब्लेम नाही. फक्त गाडी घेताना काय करा, गाडी जुनी घेऊ नका, हा एवढा एक विषय करा. एवढंच मला सांगायचं होतं या व्हिडिओत. आणि हा माझा पहिला व्हिडिओ आहे मित्रांनो, आणि चांगला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.